धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आज या पवित्र स्थानामध्ये भजनाची पंढरी ज्याला आपण म्हणतो अशा या डोंबिवलीमध्ये कोकणी कौटुंबिक मेळावा आणि मेळाव्याचं आयोजन आणि व्यवस्थापन ज्यांनी केले ते भजन स्वरानंद परिवार, मनापासून इथल्या आयोजकांना धन्यवाद देतोय. आयोजक सन्माननीय ओम संदेश लोके, शिवसेना विधानसभा समन्वयक आणि सौभाग्यवती शीतल संदेश लोके सावंत, महिला उपजिल्हा संघटक आणि त्यांच्या या भजन स्वरानंद परिवाराचा मी मनापासून आभार मानतोय, धन्यवाद देतोय. डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी भगवान नाट्यकर्मी श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. त्यामध्ये कृष्णा लाड, त्याचप्रमाणे ऋषिकेश सावंत यांनी आमच्याशी या कार्यक्रमासाठी संपर्क केला. त्याचप्रमाणे आमचे धर्ममित्र सन्माननीय सूर्यकांत कोकम, शैलेंद्र परबुवा, चंद्रकांत राजन साहेब, यशवंत धुरीबुवा, दादा परब, आनंद मेत्री बुवा, प्रकाश शिले बुवा, संतोष नांदोदकर बुवा, या व्यवस्थापक मंडळाचे सर्व अध्यक्ष वसंत सावंत आणि त्यांचं सर्व मंडळ, त्याचप्रमाणे पकवादवादक सागर नाईक, त्याचप्रमाणे आमचे देवगड तालुक्याची शान सन्माननीय बुवा यांना सचिन पेंढेकर, त्याचप्रमाणे लहू भाई आणि त्यांचे मित्र मंडळी आचरा देवगड या ठिकाणावर उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतोय. माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाची नतमस्तक होऊन योगी बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून
बसलेल्या माझ्या तमाम बहिणी श्रोत्यांना नमस्कार करून तुम्हा सर्वांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माला समुद्र करून संपूर्ण जगाचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक करून तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या आमच्या सामन्याच्या केंद्राची आपल्याला प्रवर्तन करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्ष मला एका बाजूने कोपर गावामध्ये डबलबारीच्या सामन्यामध्ये पाचारण करतात ते स्वामी भक्त सन्माननीय बाळू आयंगरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा मी चरणाची नतमस्तक होतोय आणि वेळ झालाय. 100% मी बोलणार आहे, पण भान पाहिजे बोलावं कधी आणि भजन करावं कधी. उतावळे झालेले दोघवले किती कमी करा. सागर सागर नाईक यांच्याकडून योगेशसाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. जरा पेटीला लेवल द्या थोडं. जरा लेवल द्या. मॉनिटरला लेवल द्या पेटीला. निळी वायर आहे निळी. अति झालं. कमी करा. अजून कमी करा. अजून कमी करा. कमाल
विश्व निवांतकारी तुझवीन शंभो माझ गोळदारी तुझवीन शंभो माझ गोळदारी तुझवीन शंभो मज गोळदारी तुझवीन शंभो मज गोळदारी कुंडली गवरला हे जरा चालू कर तोपर्यंत माझा वेळ थोडा थांबवा. हॅलो हॅलो तोपर्यंत मी बक्षिसा वाचतोय. प्रशांत नाईक यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेशसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. म्युझिक जी मी रेग्युलर मारतो त्या म्युझिकसाठी माझे परममित्र रुपेश पाठक यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 500 रुपयांचं बक्षीस आहे. मकरंद मोडक यांच्याकडून 301 रुपयांचं बक्षीस आहे. पेडणेकर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि विनोद चव्हाण बुवा यांच्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. माझे परममित्र विलास बंडे यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आहे. माझे परममित्र वैभव जाधव दिवा यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे आणि योगेश आणि संदेश यांच्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आहे. माझे परममित्र महेश गावडे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. बाळू वायंगणकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ कोटकाम ते देवगड यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. नमस्कार, मी ज्योती राणे सोनवडे दुर्गानगरला मार्च 2025 ला डबलवारी केलेली तेव्हा माझी फरमाईश होती झुलवा पाळणा या गाण्याची. पण तेव्हा तुम्ही मला प्रॉमिस केलं की हे गाणं तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर आज हे माझ्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. देवगडचा हापूस कलाम पहिल्यांदाच 6 गावात इला तेव्हा घडाने आंबे लागा होय. भगवती एंटरप्राइजेस देवगड मुलगे यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.
श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ डोंबिवली गुरुवर्य बुवा श्री सुशील गोठणकर यांचे पट्ट शिष्य विशाल अनुभवणे बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालं बरोबर झालं. हॅलो हॅलो हा धन्यवाद. दोन्ही बुवानी 35-40 मिनिटं घेतलेली आहे. मी प्रयत्न करतो या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या मी चरणाशी नतमस्तक होतोय. हा बोला. समाजाने परंतु जर आपल्याकडे कोण परत वैयक्तिक बक्षीस आणून देत असेल तर प्लीज विनंती करा की खाली आपला ओके आय एम लोके भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेना. या ठिकाणी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपण भजन जर किती सुंदर केलं आणि आपल्या मुखातून एखाद्या वेडावाकडा शब्द जर बाजूला गेला तर मित्रांनो आणि भगिनींनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. लक्षात ठेवा. जगाच्या रंगमंचावर असे वावरा की आपली भूमिका संपल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. कारण सांगतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो. आज आपण भजनी बुवानी जरी छत्रपतींचा उदो उदो केला तरी टाळ्या वाजतात ते छत्रपतींसाठी वाजतात. लक्षात ठेवा. हे दोनवले बुवा मी त्यांचा तेवढा नाही पण लोक खुळावून समजलो. तो सांगता बाळासाहेबांचं नाव तुम्ही घेतलाच नाही. व एक मला सांगा मी स्टेट फॉरवर्ड थोडस बोलतो. बाळासाहेबांचं नाव विनोद चव्हाणने घेतलं नाही पण बाळासाहेब काय मागे पडणार आहेत का? जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आकाशामध्ये आहेत तोपर्यंत बाळासाहेब हे संपणार नाही नाव. लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळे नको त्या विषयावर महत्व करण्यापेक्षा जे आज समाजाला मुद्दे महत्वाचे आहेत ते मांडा. त्यानंतर तो सांगता तकडेचो गुंडा व्हावा पुत्र वर्ध्याचो गुंडो नव्हे. आज विनोद चव्हाणला माझ्या गुंडुपवाचं नाव घेतल्याशिवाय घास जायचं नाही. लांबसून बोमता नको पुढे ये. हा बघा सिंधुदुर्गा दिल्यासारख्या वाटला हा. अरे बुवा कोकण महोत्सव आज कोकणी कुटुंब एकत्र आलाय आणि तुम्ही भांडतात. भांडाची गरजच नाही. 25 मिनिटात ह्यो माणूस मी देवा शपथ सांगतोय मी एका सध्याच्या घडी डबल बारीक क्षेत्रात देव माणूस मानतोय. दानी माणूस असा पण त्याच्यावर उगाच भांडत राहतो. काय म्हणतोय तू दानी नाही तू देवचार तू जो प्रवाह नको एका कान पाहू घे. हा आता सोना घालून मी होतो बघतोय आम्ही बेंटेक्सचा तरी घालू. हा काय म्हणून सांगतोय आपण पैशाने गरीब असलो तरी चालेल पण मनाने श्रीमंत असलं पाहिजे. गरिबांच्या घरावर सुस्वागतम आणि श्रीमंतांच्या घरावर कुत्र्यांपासून सावधान दिलेलं असतं. लक्षात ठेवा. तेव्हा इथे गरीब कोण आणि श्रीमंत कोण प्रत्येकाने जाणायचं आहे. मी जे बोलणार ते जबाबदारीने बोलणार. ह्यांच्यासारख्या रडल्यासारख्या कर आणि मारल्यासारख्या कर भागाचा माझा नाही. माणसाचे कपडे फाटके असले तरी चालतील पण विचार महत्वाचे. हे मी मगापासून जे विचार मांडले आज वयाने आपण परिपक्व झालो मॅच्युअर झालो पण आपले विचार काय परिपक्व झाले त्या प्रत्येकाने विचार करा. त्याच्याशी 2 वाद ऍक्च्युली तुम्हाला खरं सांगतो 2 वाद हा विषय गुंडुबुवा आणि मला काही मंडळ असं मागे बॅकग्राऊंडला देतात. आज 3 वादांची टक्कर. त्याच्यात हे एकदा सांगतात तुम्ही 2च वाद असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे. पण तिसरा वाद त्याच्यामध्ये घातला असता तर बरं झालं असतं. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा आपल्या हिंदू धर्मासाठी त्याग केलाय. वाईट वाटलं काय तुमचा? अंगावर कातळ राहिलाय नख सोडून सोडून त्यांची
जीव घेतला, 40 दिवस आपल्या जीवाशी लढत होते आपल्या हिंदू धर्मासाठी. आज हा जो माहोल आहे ना, ही मराठी माणसं एकत्र आणण्यासाठी, कोकणी माणसं एकत्र आणण्यासाठी हा उहापोह सगळा चाललाय, लक्षात ठेवा. आज आपल्या हिंदू धर्माला संपवायला इतर लोक नाहीत, आपणच संपवतोय. आज इतर धर्मामध्ये गाणी लागतात ते बघा आपल्या हिंदू धर्माची, पण आपण डीजेवर नाचतो, गणपतीची मिरवणूक जाते आणि आपली गाणी असतात हिंदी. हे कुठेतरी आपल्या धर्मामध्ये थांबलं पाहिजे. आपल्या धर्माला कोण संपवणार आहे, लक्षात ठेवा. हे हिंदू राष्ट्र होणारच आहे. आज दोन्ही बुवाने भगवी वस्त्र घातली, जरा बरा वाटला. तो घालता हल्ली माझा बघून तेव्हा घेतो तुझी माझा दया येत आलोय. हा तुका सिंधुदुर्गात कान पाहून मला बरं वाटतं. मध्ये बोला ना, नीट माहिती आहे ना, फोन करू. असू दे. बाकी मला काय, आणि परत एक बुवानी या मुद्दा मांडला की बुवा श्रीकांत शिंदे साहेब तुम्ही म्हटलात नाही, शिरसेकर म्हटलात. असू देत ना, शिरसेकर सुद्धा एक बुवा आपल्या भजनातलं रत्न आहे, रत्नागिरी तालुका जिल्ह्यातलं. आज जसे श्रीकांत शिंदे साहेब आपल्या या मतदारसंघामध्ये आपला ठसा उमटवतायत, तसं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आमचे संतोष शिरसेकर बुवा एक चांगलं भजन रत्न आहे. तर जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा काय वाटतं. कमी कोणाकडे लिखू नको. बाकी तुमका मला काय बोलायचं नाही. तुम्हीच जरा अति बोलला दादा. डोंबिवलीत आम्ही आल्यामुळे तुम्ही बोलतो. चव्हाणा स्वच्छ काढून त्यांच्याकडे काय मानतालास तुम्ही. अहो आज सिंधुदुर्गात एक डबलबारी क्षेत्रातलं एक नाव आहे ना, थोडस महिला वर्ग असल्यावर वावता तो नाही असं नाही, पण नाव हा त्यांचा. काय पुरुषांची तरुणांची इज्जत कशी काढलेली ती बघा. महिलांसाठी मंदिरामध्ये पूजा अर्चा आराधना ज्योती, आणि पुरुषांसाठी घंटा. एक सांगतोय जबाबदारीने, घंटेशिवाय बुवा कायच नाही, लक्षात ठेव. पहिली घंटा मंदिरात जा, खेळू जा, घंटा ही पहिली. आणि नाही असाच तर तुम्ही दोन्ही बुवानी मला गजराच्या पूर्वी सांगा, घंटा मंदिरात नसाल तर कायच होऊ शकत नाही. घंटा म्हणजे घंटा. हा बाकी काही मला बोलायचं नाही. महिलांसाठी जाहिरात बीट काय, लक्ष लगाव खूबसूरती पाव. महिला या सुंदरच वागण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ माझा तरुण वर्ग सुद्धा हल्ली जो एकदम बेकार काय वागत नाही, खरं सांगतो. आता ह्यांका बोला दत्तरणा झाली म्हणून त्यांना ब्रिटिशची आठवण येतात. लाडसाहेब माफ करा, थोडासा बोलतोय, गजरात कोण थांबतील की नाही शंका. आता मी नॉनस्टॉप सुरुवात करणार. ठीक आहे, नोटेशन घेतो. कुणी तिन्ही बोवाने आली अतिरेक करूया नको. कारण सांगतोय, प्रत्येकाला आपलं कर्म भोगायचं आहे. तुमची 4 माळ्याची बिल्डिंग असू दे नाही तर 6 माळ्याची बिल्डिंग असू दे. लोके मॅडम, शेवटची आंघोळ प्रत्येका खळ्यातून घालूच्या, लक्षात ठेवा. हाय कोण सांगणार नाही माझं झील उद्या मी बापूस मेल्यावर मागा 5व्या माळ्यावर धगवतो. कोण नाही. सोना अंगावर असलेला तुला काढून किसून पैठ्यान घालतं, हे लक्षात ठेवा. अरे कोण कोणाचा नाही. प्रत्येक तरुण वर्गासाठी सांगते, तुमच्या आई वडिलांची प्रामाणिक सेवा करा. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा, ग्रामदेवतेचं स्मरण करा. तुमचे वाईट दिवस असलेले संपणार, हा माझा शब्द आहे. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या समोर. प्रामाणिक सांगतोय, भजनाच्या माध्यमातून या नारदाच्या गादीवर बसून काय बोलावं हे ज्या मुलाला समजलं आणि मायबाप भजनेश्वर त्यांची नस ओळखता आली, तोच सध्या या कलियुगात किंवा चाललाय. बाकी माझा काय बोलायचं नाही. नोटेशन घेतो.
भजनप्रेमी नंदू नाईक साहेब उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. रुपवली घेतोय. जरा माझ्या माईकीला लेवल द्या. पाच मिनिटात संपू. ओके. जगळ मंगल
भावासाठी धावा करते वाटली नाही, भावासाठी धावा करते वाटली नाही. Thank you.